पांढरा सदरा, खांद्यावर गमछा आणि डोक्याला लाल टिळा अशा रुबाबदार पेहरावात आपल्या मिशांना पीळ देणारी ही व्यक्ती पाहून तुम्हाला असं वाटेल की कुणीतरी साऊथचा ॲक्टर असावा किंवा सोशल मीडियावरचा इन्फ्लुएन्सर. पण मंडळी थांबा, ही व्यक्ती ना ॲक्टर आहे ना इन्फ्लुएन्सर. ही आहे तामिळनाडूचा बिचुकले. या पठ्ठ्यानं 10-20 नाही, 50-60 नाही, तब्बल 238 वेळेला निवडणूक लढवली आहे. हो, 238 वेळेला निवडणूक लढवली आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण आणि इतक्या वेळेला त्यानं निवडणूक का लढवली, कशी लढवली, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत. तामिळनाडूमधल्या मेट्टूर इथे राहणारे 65 वर्षांचे हे आहेत पद्मराजन. टायर रिपेअरिंगचं त्यांचं दुकान आहे. पण त्यांनी आत्तापर्यंत एकूण 238 वेळेला निवडणूक लढवली आहे आणि या सगळ्या 238 वेळेला त्यांचा पराभव सुद्धा झालाय. इतक्यांदा पराभव पत्करून देखील ते बेफिकीर आहेत. इतकंच नाही तर आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची सुद्धा त्यांनी तयारी केली आहे बरं का. आता हे बिचुकले आहेत का? काय नेमकं त्याचं कारण? तर 1998 मध्ये के पद्मराज यांनी निवडणूक लढवायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवात केली तेव्हा लोक त्यांच्यावर हसत होते. काही जण आजही हसतात. पण सामान्य माणूस सुद्धा निवडणूक लढवू शकतो हे सिद्ध करण्याचा एकमेव उद्देश हा त्यांचा आहे. त्यांना गावच्या सरपंच पदापासून अगदी खासदारकीपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका त्यांनी लढवल्यात बरं का. इतक्या वर्षांमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्यासह अगदी राहुल गांधी यांच्या विरोधात सुद्धा पराभव स्वीकारलाय. असं असून देखील ते यावर्षी सुद्धा तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातल्या एका जागेवरून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहत आहेत. यावेळी चुकून निवडणूक जिंकलो तर तो माझ्यासाठी मोठा धक्का असेल असंही ते गमतीने सांगतात. त्यांचा हा निवडणूक लढवण्याचा शौक स्वस्त नाहीये बरं का. कारण 3 दशकांमध्ये निवडणूक लढण्यावर त्यांनी लाखो रुपयांचा खर्च केलाय. भारतातील सगळ्यात जास्त अयशस्वी उमेदवार म्हणून के पद्मराजन यांच्या नावाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये पण नोंद झाली आहे. ते त्यांच्या पराभवाची प्रत्येक खूण सुद्धा जपून ठेवतात बरं का. यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते चिन्हापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. अर्थात इतक्या वेळेला पराभव झाला तरी इथून पुढचा पराभव ते जवळपास विजय म्हणून किंवा एखादा मेडल म्हणूनच स्वीकारतात. आहेत ना महाराष्ट्रातले तामिळनाडूतले आगळे वेगळे बिचुकले. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला जरूर लिहून कळवा. धन्यवाद.